तर नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे आणि आपण आलेलो आहे शेतामध्ये. तर आपलं गोठ्या व्हायचं नाश्ता वगैरे झालेला आहे. आपली कालवड आपण आज पहिल्यांदा गोठ्याच्या बाहेर बांधलेली आहे आणि आपले गाईचं नाश्ता किंवा आपण डिनर पण सोबतच चालू आहे. तिचं पोटभर खाती. संडे असल्यामुळे आपल्याला एक काम आहे की आज इथं घास वगैरे आपल्या शेळ्यांसाठी आणि गायांसाठी चारा वगैरे आपल्याला लावायचा आहे, पेरायचं आहे. तर हा आहे आपला दिवसाचा राडा. मस्त जेवण वगैरे करून, त्या नाश्ता करून, जेवण करून, मुरघास खाऊन आराम करते सगळ्या. तर आजचा विषय असा आहे की जे मी आतापर्यंत या आपल्या शेळ्या घेताना किंवा गोट फार्म चालू करताना, हा गोट फार्मच आहे. थोड्या दिवसात अजून 6 महिन्यात तुम्हाला कळन की आपल्या इथं किती शेळ्या आणि की जी मी गलती केलेली आहे तुम्ही करू नका. तर गलती अशी की आता जे आपल्याकडे शेळ्या दिसते आहे तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5, आणि आपण जी खोडीची शेळी विकली ती 6, आणि त्याच्या आधी एक विकलेली आपण, ती पूर्ण टोटली लॉसमध्ये विकलेली आहे. म्हणजे ती आणलेली होती 7,500मध्ये आणि विकली फक्त 1,500मध्ये. त्याचं कारण एवढंच आहे, ती अशी वरती पाहायची, मान फिरवायची. म्हणजे तिला आम्ही डॉक्टरला वगैरे विचारलं, 2-4 जणांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की ही शेळी, हे डोक्यात प्रॉब्लेम आहे तिच्या, बिमार पडून संपून जाईल. म्हणजे तर आम्ही त्यांचं काही ऐकलं नाही. थोडे दिवस ठेवली आणि ती एकदम बिमार पडायला लागली. खात नव्हती, काही नव्हती, बिमार पडायला लागली. त्यामुळे आम्ही ती लॉसमध्ये का होईना विकून टाकली. तर तेच मी सांगतोय तुम्हाला की जी मी गलती केलेली आहे ती तुम्ही करू नका. तर गलती अशी होती की आपण सुरुवातीला घेतल्या त्या 4 शेळ्या, त्यामध्ये ही एक, ती एक आपली खोडीची शेळी जी आपण विकली, आणि एक त्याच्या आधीची जी वर पाहून गोलमान फिरवायची ती एक. या 4 शेळ्या आपण घेतल्या होत्या. त्या आपल्याला पडल्या होत्या 7,000ने, म्हणजे जवळजवळ 28,000 त्या शेळ्या पडल्या होत्या. आणि त्या आम्हाला फसवलं होतं बाजारातून म्हणून, गाभणी म्हणून. सगळ्या शेळ्या अशा गाभण शेळ्या आपल्याला म्हणजे त्यावेळेस भेटत होत्या 11,000 12,000 या रेटनी. तर ह्या 4 आपल्याला पडल्या होत्या 7,500. त्यामुळे आपण घेतल्या होत्या, पैसे कमी लागतील या हिशोबाने. पण झालं असं की ते इथं आल्यानंतर ती एक जी होती वर पाहून फिरवायची, दुसरी शेळी आपली खोडीची जी की आत्ता गेली, ती आणली तेव्हा इथं आणली, लगेच गाभडली होती. तर त्याच्यानंतर ती आता लागली होती. आता इथं आल्यानंतर आम्ही लावली, परत गाभडली होती. तर ती एक आपली लॉसमध्ये गेलेली आहे. 7,500मध्ये आणली होती, 7,500मध्ये आता विकली. पण जे मधला काळ जे आपण सांभाळलं तिला, तर तो आपला लॉस होता. ही एक शेळी आहे जी आपण आणली होती या 4 सोबत. 6 महिने आपण ती अंगावर सांभाळली. त्याच्यानंतर ही शेळी, ही पण आपण अंगावर सांभाळली, कारण ही पण लागलेली नव्हती. तब्येत एकदम खराब होत्या सगळ्या शेळ्यांच्या. तर ही पण काही लागलेली नव्हती, इथं आल्यावर लागली. आणि तिने पण फक्त एकच पिल्लू दिलं. त्याचं कारण होतं की ती अंगावर एकदम म्हणजे खराब होती. इथं आल्यानंतर बनली, आणि ती बनली, ती पण एकच पिल्लू दिलं. तर सांगायचं तात्पर्य एवढं की आता दुसरा फरक सांगतो मी. आपण ही एक शेळी आणली, तर ही आपली होंडा शेळी, ही आपल्याला चांगली लागलेली आहे. गाभण आणली होती आपण, 1 महिना बाकी होता. तर तिचे हे 2 पिल्लं आहे. म्हणजे आपल्याला तिथं बाजारात कळत होतं की ही गाभण आहे आणि किती पिल्ले देऊ शकते. हिनं कास वगैरे सोडायला चालू केलं होतं तेव्हा. त्याच्यामुळे ही आपल्याला प्लसमध्ये राहिलेली शेळी आता पण गाभण आहे आणि हे 2 पिल्ले. त्याच्यानंतर ही शेळी, ही आपल्याला 9.5मध्ये पडली होती गाभण असून. तर त्यामुळे ही आपल्याला पुरलेली आहे. त्याच्यानंतर ह्या 2 शेळ्या, ह्या आपल्याला 13.5मध्ये पडलेल्या आहे. यांची खासियत अशी की यांना दूध वगैरे भरपूर राहतं. आहे गावरान, पण थोड्या जातवान शेळ्या आहे दोन्ही पण. आणि यांची लागवड होती बिटलनी. तर तुम्ही पाहू शकता, हे बिटल क्रॉस आपल्याला पिल्लं भेटलेले यांच्यापासून. आणि हे सगळे पिल्ले, 4ही पण पिल्लं 2 शेळ्यांचे, म्हणजे 2-2 पिल्लं त्यांनी दिलेले इथं आल्यानंतर. 13.5मध्ये पडलेल्या शेळ्या. पण त्यांचा एक प्लस पॉईंट असं वाटतो आपल्याला की यांची वजन वाढ पटापटा होती. आता सध्या 1 महिन्याचीच पिल्लं आहेत. हा फरक आहे की पैसे जाते, पण शेळ्या पाहूनच घ्यायला पाहिजे. आणि बस एवढाच फरक आपल्याला सांगायचा होता. घ्यायच्या वेळेस जे मी गलती केली तुम्ही करू नका. चांगल्या वाणाच्या, चांगल्या मापाच्या शेळ्या घेऊन या. तर ह्या 3 शेळ्यात आपण फसलेलो नाही आहे बिलकुल. यांच्यात पण नाही आहे, या 2मध्ये. शेळ्या घेताना गाभण घ्या. पैसे गेलेले चालते सुरुवातीला, नंतर टेन्शन राहतं.